नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की डॉक्टर भोगावकर श्रीकलाला म्हणत असतात की डॉक्टर गोपाळ मुंबईत आला असता तर. यावर श्रीकला रागात विचारते की तर. तेव्हा इंदू मध्येच म्हणते की तर जिवंत असता. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूपच रागाने इंदूकडे बघायला लागते. आता इंदू म्हणते की असो, पण इथे राहून पण त्याने खूप मोलाचं काम केले. तेव्हा डॉक्टर भोगावकर म्हणतात की तो खूप उत्तम डॉक्टर होता, अतिशय ब्राईट फ्युचर असलेला. तेव्हा श्रीकला आता लगेचच विषय बदलत डॉक्टर भोगावकर यांना म्हणते की तुम्ही उभे का आहात, बसा ना. तेव्हा इंदूसुद्धा म्हणते की हो तुम्ही बसा ना, मी पाणी आणते तुमच्यासाठी. तेव्हा हे ऐकून श्रीकलाला खूप राग येतो आणि ती इंदूकडे बघायला लागते. मात्र इंदू श्रीकलाकडे दुर्लक्ष करून आतमध्ये जायला लागते. तेव्हा श्रीकलासुद्धा इंदूच्या पाठीपाठी जाते आणि तिच्या हाताला पकडून तिला जोरात खेचते आणि म्हणते की हे तुझं घर नाही आहे. तेव्हा इंदू श्रीकलाला म्हणते की अगं श्रीकला, त्यांच्यासाठी हे गोपाळचं घर आहे आणि तू गोपाळची बायको आहेस, तुझं सांत्वन करायचं आहे त्यांना. यावर श्रीकला म्हणते की हो माहिती आहे ते मला. तेव्हा इंदू म्हणते की अगं मग वाग तशी, माझं तोंड उघडायला लावू नकोस श्रीकला. आता तितक्यात तिथे पप्या आणि मोनिका येतात आणि डॉक्टर भोगावकर यांना बघून म्हणतात की डॉक्टर नमस्कार. श्रीकला आता खूपच आश्चर्याने पप्या आणि मोनिकाकडे बघायला लागते. आता पप्या डॉक्टर भोगावकर यांना म्हणतो की डॉक्टर साहेब, अहो गोपाळ गेल्याचं आम्ही तुम्हाला कळवणार होतो, पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाही मिळाला. तेव्हा आता लगेच श्रीकला डॉक्टरांना विचारते की डॉक्टर, गोपाळबद्दल कसं कळालं तुम्हाला. तेव्हा ते डॉक्टर सांगतात की मी निमनी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्याला भेटायला, आणि ते आता त्यांच्या बॅगेतील एक बॉक्स काढत सर्वांना दाखवत म्हणतात की त्याला हे घड्याळ आणलं होतं मी. यावर पप्या म्हणतो की अहो पण डॉक्टर साहेब, आता ते घड्याळ घालण्यासाठी गोपाळच नाही राहिला. आता श्रीकला इमोशनल होण्याचं नाटक करायला लागते. तेव्हा डॉक्टर भोगावकर श्रीकलाला म्हणतात की श्रीकला, हे घड्याळ प्लीज तुमच्याकडे राहू द्यात. तेव्हा आता श्रीकला लगेचच ते घड्याळ घेते. तेव्हा हे बघून इंदू खूप खुश होते. आता डॉक्टर भोगावकर श्रीकलाला म्हणतात की तुमचं लग्न झाल्याचं सांगितलं होतं त्याने, खूप खुश होता तो. तेव्हा श्रीकला नाटक करत म्हणायला लागते की पण त्या विधात्याला बघवलं नाही आमचं सुख, घेऊन गेला माझ्या गोपाळला, असं म्हणून ती खूप रडायला लागते. आता इंदू हळूच पप्याला काहीतरी खुणावते. तेव्हा पप्यासुद्धा इंदूला खुणावूनच आतमध्ये जायला सांगतो. तेव्हा इंदू आता इकडे श्रीकला नाटक करण्यात बिझी असते. याचा फायदा घेऊन लगेचच देवघरात जाते आणि देवघरात गेल्यावर तिला धक्काच बसतो आणि ती म्हणायला लागते की आमच्या देवघराची ही काय अवस्था केली या लोकांनी, असं म्हणून ती गुडघ्यावर बसते आणि विठुरायाची माफी मागायला लागते आणि म्हणते की विठुराया माफ कर या राक्षसांना, असं म्हणून ती देवासमोर आता दिवा लावते आणि हात जोडून म्हणायला लागते की देवा, जे काम करायला मी आली आहे त्यात मला यश दे, असं म्हणून इंदू सगळीकडे जमिनीचे कागदपत्र शोधायला लागते. व इंदूच्या हाती ते जमिनीचे कागदपत्र लागतात. आता ते बघून इंदू खूपच खुश होते आणि ती तिथून जाणारच तितक्यात कुणीतरी येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवतं. तेव्हा हे बघून इंदू खूप घाबरून जाते. तर इकडे बाहेर डॉक्टर भोगावकर श्रीकलाला म्हणतात की गोपाळ सुसाईड करेल असं कधी वाटलं नव्हतं. तेव्हा श्रीकला म्हणते की आम्हालाही नव्हतं वाटलं, पण गोपाळने आत्महत्याच केली आहे. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सुद्धा तसंच आलं आहे आणि म्हणते की गोपाळ गेला आणि माझ्या जगण्याचा आधारच गेला हो. आता श्रीकलाचं हे नाटक बघून पप्या आणि मोनिकाला खूपच राग येत असतो. आता श्रीकला रडत म्हणते की तुम्हाला सांगू का डॉक्टर, आपल्या या समाजात विधवांचं जगणं खूप कठीण आहे. गोपाळ नाही आहे तर त्याने काही आर्थिक नियोजनसुद्धा केलं नव्हतं. आपल्यानंतर आपली बायको कशी जगेल, ती काय करेल, कसलाच विचार नव्हता करून ठेवला त्याने. ना कसला विमा काढला, ना कुठली FD करून ठेवली. आता फक्त त्याने जे माझ्यावर प्रेम केलं त्याच आधारावर जगावं लागेल मला. आता श्रीकला तिचं नाटक करून झाल्यावर डोळे पुसते आणि डॉक्टरांना म्हणते की बरं डॉक्टर, तुम्हाला निघायला उशीर होत असेल ना. आणि ती इंदूला आवाज देत म्हणते की इंद्रायणी ताई, डॉक्टर निघतायत. आता हे ऐकून पप्या आणि मोनिका खूप टेन्शनमध्ये येतात. आता पप्या हळूच डॉक्टरांना खुणावून सांगतो की अजून हिला बोलण्यात गुंतवून ठेवा. तेव्हा लगेचच डॉक्टरांच्या लक्षात येतं आणि ते श्रीकलाला म्हणायला लागतात की तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुमचं घराणे हे दिग्रजकरांचं आहे, विठुरायाची सेवा तुम्ही कायम करत आला आहात, तुम्हाला तो बळ देईल. तेव्हा पप्या म्हणतो की डॉक्टर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आर्थिक मदतसुद्धा. तेव्हा डॉक्टर सांगतात की हे बघा, मला जेवढं शक्य होईल तेवढी मदत मी नक्की करीन. तेव्हा श्रीकला म्हणते की डॉक्टर तुम्ही साक्षात विठुरायाच्या रूपातच इथे आलात, माझे सासरे आहेत ना. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की व्यंकू महाराज. तेव्हा श्रीकला म्हणते की हो तेच ते ना मला हरिपाठ ऐकवतात, मन शांत होऊन जातं, बरं वाटतं खूप. तेव्हा आता हे बघून पप्याला खूपच राग येत असतो आणि तो मनातच म्हणतो की या श्रीकलाची ही असली घाणेरडी नाटकं अजून किती वेळ बघावी लागणार आहेत काय माहिती. आणि म्हणतो की इंदे, अगं काम झालं की नाही तुझं. तर इकडे श्रीकलाचं नाटक
नाटक चालूच असतं. तर पप्या आणि मोनिका मात्र श्रीकलाची ही नाटकं बघून खूप वैतागलेले असतात आणि त्यांचं लक्ष सगळं इंदूकडे असतं की तिचं काम झालं की नाही, ती नक्की काय करते आहे. आता पप्या मनातच म्हणतो की इंदू अगं कधी होणार आहे तुझं काम, आता ही श्रीकला पाठवून देईन ना आम्हाला इथून. तेव्हा श्रीकला आता भोगावकर सरांना म्हणते की भोगावकर सर, तुम्ही आम्हाला भेटायला आलात, खरंच खूप बरं वाटलं. येत जा अधूनमधून, गोपाळची माणसं भेटायला आली नाही की बरं वाटतं. तेव्हा पप्या श्रीकलाला म्हणतो की वहिनी, तुम्ही आता सावरा स्वतःला आणि काही लागलं ना तर आम्हाला सांगा, कधी हाक मारा आम्हाला. तेव्हा श्रीकला पप्याला म्हणते की खरं आहे हो तुमचं पप्या भाऊजी, सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग नाही घेतात तो. आणि ती परत डॉक्टरांना विचारते की ते तुम्ही आर्थिक मदतीचं काहीतरी विचारत होतात ना डॉक्टर. तेव्हा डॉक्टर भोगावकर म्हणतात की हो विसरलोच मी, असं म्हणून ते एक चेक साईन करून श्रीकलाला द्यायला लागतात. तेव्हाच पप्या म्हणतो की डॉक्टर साहेब, खरंच आता याची काहीच गरज नाही. तेव्हा हे ऐकून श्रीकलाला खूप राग येतो आणि ती रागातच पप्याकडे बघायला लागते. आता पप्या श्रीकलाला विचारतो की बरोबर आहे ना श्रीकला वहिनी. तेव्हा श्रीकला नाईलाजाने म्हणायला लागते की हो पप्या भाऊजी बरोबर बोलतायत. तेव्हा डॉक्टर भोगावकर श्रीकलाला म्हणतात की हो असं काय करताय, गोपाळसाठी घ्या. तेव्हा श्रीकला आतून खूप खुश होते आणि म्हणते की तुम्ही गोपाळचं नाव घेतलं ना म्हणून घेते मी, असं म्हणून ती लगेचच तो चेक घेते आणि म्हणते की गोपाळ जिथून कुठून पाहत असेल ना तो खूप खुश असेल, माहिती आहे मला. तेव्हा डॉक्टर भोगावकर म्हणतात की बरं ठीक आहे श्रीकला, काही लागलं तर फोन करा. तेव्हा श्रीकला आता पप्याकडे बघायला लागते आणि म्हणते की पप्या भाऊजी, डॉक्टरांना उशीर होत असेल ना, तुम्ही सोडून येता का त्यांना प्लीज. तेव्हा हे ऐकून आता पप्या खूप टेन्शनमध्ये येतो आणि मनातल्या मनात म्हणायला लागतो की इंदू अगं कुठे आहेस तू, आता जावं लागेल ना आम्हाला, असं म्हणून पप्या खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि नाईलाजाने आता ते तिघेही बाहेर जातात. तर दुसरीकडे पोपटरावने इंदूला बघितलेलं असतं आणि तो खूपच तिच्यावरती चिडलेला असतो आणि तिचं तोंड दाबत तिला म्हणतो की आम्ही जरा काही बाहेर जायचा विचार केला तर घरात घुसली काय गई इंदे, हे तुझ्या बापाचं घर आहे का घरात घुसायला. आणि विचारायला लागतो की कशाला आली होतीस. तेव्हा इंदू म्हणायला लागते की हो मी विठुरायाची मूर्ती घ्यायला आली होती पोपटराव. तेव्हा पोपटराव इंदूला म्हणतो की खोटं बोलू नकोस नाहीतर जीवानीशी मारीन. तेव्हा इंदू म्हणायला लागते की नको, मी खरं सांगते, मी विठुरायाची मूर्ती घ्यायला आले होते, सोडा मला. तेव्हा पोपटराव म्हणतो की मी तुला आता जिवंत सोडणार नाही, असा खड्डा खोदीन आणि त्यात जिवंत पुरीन तुला. तेव्हा इंदू पोपटरावला म्हणायला लागते की काय तमाशा करताय. तेव्हा पोपटराव म्हणतो की मी तमाशा करतोय, असं म्हणून तो इंदूच्या केसांना पकडून खेचत तिला बाहेर घेऊन जातो. तर दुसरीकडे पप्या डॉक्टर भोगावकरांचे आभार मानत त्यांना म्हणतो की डॉक्टर तुमच्या सहकार्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि तो मोनिकाला म्हणतो की बरं मोनिका, तू डॉक्टरांना सोडून येशील का. तेव्हा मोनिका आता ठीक आहे असं म्हणून डॉक्टरांना घेऊन तिथून जायलाच लागते. तेव्हाच तिथे अदू येतो आणि डॉक्टरांना बघून तो सुद्धा त्यांचे आभार मानायला लागतो आणि म्हणतो की डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली, खरंच थँक्यू. तेव्हा डॉक्टर भोगावकर म्हणतात की थँक्यू म्हणू नका, मी म्हणालो ना की डॉक्टर गोपाळ माझ्या भावासारखा होता. तेव्हा अदू म्हणतो की काकांना भेटायचं होतं तुम्हाला. तेव्हा डॉक्टर भोगावकर म्हणतात की हो मला पण भेटायचं होतं, कुठे आहेत ते. तेव्हा आता अदू व्यंकू महाराजांना बोलावतो. आता व्यंकू महाराज येतात. आता व्यंकू महाराजांना बघून डॉक्टर भोगावकर लगेच जाऊन व्यंकू महाराजांच्या पाया पडतात आणि म्हणतात की व्यंकू महाराज, विठुराया तुम्हाला हे सगळं सहन करण्याची शक्ती देवो. गोपाळबद्दल जे काही मला कळालं ते खूप भयानक आहे, एक चांगला आणि उत्तम डॉक्टर आपल्यातून गेला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की देवाची मर्जी असते सगळी, आपण फक्त सामोरे जायचं. तर इकडे पप्या आणि मोनिका खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. आता पप्या हळूच मोनिकाला म्हणतो की इंदू अजून आली नाही, खूप टेन्शन आलं आहे मला. आता डॉक्टर भोगावकर सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघून जातात. तर इकडे अजूनही इंदू आलेली नाही म्हणून तो सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो आणि पप्याला विचारतो की इंदू अजून आलीच नाही का. तेव्हा पप्या सांगतो की नाही. तेव्हा हे ऐकून अदू खूप घाबरतो आणि म्हणतो की अरे तुम्ही असं कसं काय सोडून येऊ शकता तिला. तेव्हा पप्या म्हणतो की अरे ती म्हणाली की तिचं काम झालं की मागच्या दरवाजाने पळ काढेल ती, म्हणून. तेव्हा अदू खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की अरे पण ती नाही आली अजून, मी कधीपासून इथे मंदिराजवळच उभा आहे. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराज आणि पप्यासुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात. आता पप्या म्हणतो की पोपटरावच्या तावडीत तर सापडली नसेल ना. तेव्हा हे ऐकून अदूला खूप टेन्शन येतं आणि तो खूप घाबरून जातो. तर दुसरीकडे पोपटराव इंदूला आता खेचत बाहेर घेऊन येतो आणि तिला म्हणतो की कशाला घुसली होतीस आमच्या घरात. तेव्हा आता हे बघून श्रीकला इंदूला म्हणते की काय गई इंद्रायणी, तिकडे काय करत होतीस तू. तेव्हा पोपटरावसुद्धा रागाने इंदूला विचारायला लागतो की इंदे इकडे घरात काय करत होतीस ते खरं खरं सांग. तेव्हा इंदू म्हणते किती वेळा सांगू तुम्हाला की मी विठुरायाची मूर्ती घ्यायला आली होती देवघरात.
तेव्हा श्रीकला रागाने इंदूला म्हणते की इंद्रायणी, जास्त नाटक नाही करायचं, तू बऱ्या बोलाने सांग काय करत होतीस देवघरात. तेव्हा पोपटराव म्हणतो की अगं चोरीच करायला आली होती ती. आणि तो इंदूला म्हणतो की अगं ये इंदे, लाज नाही वाटत का गं तुला असं दुसऱ्यांच्या घरात घुसताना. तेव्हा इंदू रागाने पोपटरावला म्हणते की हे तुम्ही बोलताय पोपटराव. तेव्हा आता हे ऐकून श्रीकलाला खूपच राग येतो आणि ती इंदूच्या हाताला पकडत तिला रागाने माझ्या बाबांशी नीट बोलायचा. तेव्हा इंदू श्रीकलाला म्हणते की श्रीकला, अगं या घराची सून आहेस ना, घरात काय आहे काय नाही याची खडा माहिती आहे ना तुला. काय चोरणार होते मी देवघरात, काय आहे देवघरात, माझ्या विठुरायाची मूर्ती घ्यायला आली होती ग मी. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की बस मला तुझं हे विठू पुराण ऐकायचं नाही, वेड समजतेस का आम्हाला, बऱ्या बोलाने सांग की काय करत होतीस तिथे. तेव्हा इंदू म्हणते की हे बघा, तुम्ही मला 100 वेळा विचारलं ना तरी मी हेच सांगणार की माझ्या विठुरायाची मूर्ती घ्यायला आली होती मी. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की ही अशी नाही ऐकणार, हिची ना आता मी वरातच काढते, अख्ख्या गावात फरफटत नेते हिला, जगालाही कळू दे की दिग्रसकरांची कीर्तनकार सून चोर आहे चोर, असं म्हणून ती इंदूला खेचत बाहेर घेऊन जायला लागते. तेव्हा इंदू श्रीकलाला विनवण्या करत म्हणत असते की श्रीकला हे बघ, असं नको करूस. तर हे बघून इकडे पोपटराव मात्र खूप खुश झालेला असतो आणि हसत म्हणतो की जा घेऊन जा तिला, लोकांना पण कळू दे हे दिग्रसकर चोर आहेत आणि त्यांची सूनसुद्धा चोर आहे. तर दुसरीकडे मंदिरात सर्व दिग्रसकर इकडे इंदूची वाट बघत असतात आणि सर्वजण इंदू अजूनही आली नाही हे बघून खूपच घाबरून गेलेले असतात. आता अदू म्हणतो की 100% इंदू आतमध्ये अडकली आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ती श्रीकला आणि तो पोपटराव खूप बेकार आहेत, त्यांनी इंदीला पकडलं तर नसेल ना. आणि त्या रागात अदूला आता आणि पप्याला आणि मोनिकाला म्हणतात की तुम्ही तिला घेऊन का नाही आलात, सोडून का आलात तिला. तेव्हा अदू म्हणतो की पप्याला वाटलं की ती मागच्या दाराने येईल. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की वाटणं आणि असणं यात फरक असतो ना, तुम्ही असा बसा आता हातावरती हात ठेवून, मलाच काहीतरी करावं लागेल. तितक्यात आता इकडे श्रीकला वाड्यातून इंदूला खेचत बाहेर आणत असते आणि रागातच तिला म्हणते की घर घुसे, आमच्या घरात घुसते, चल तुझी वरात काढते. आता हे बघता सर्व दिग्रसकर खूप घाबरून जातात आणि धावतच श्रीकला आणि इंदूजवळ जातात. आता श्रीकलाने इंदूला असं पकडलेलं बघून अदू रागातच श्रीकलाला म्हणतो की श्रीकला सोड इंदूला. तेव्हा श्रीकला म्हणते की नाही सोडणार, आमच्या घरात चोरी करताना रंगे हात पकडले हिला, अशी तशी सोडणार नाही मी हिला. यावर इंदू श्रीकलाला म्हणायला लागते की श्रीकला, अगं माझ्या विठुरायाला घ्यायला आले होते ग मी. तेव्हा श्रीकला इंदूवरती ओरडत म्हणते की गप चोरटी कुठली, विठुरायाचं नाव घेतेस. तेव्हा आता हे सगळं बघून मोठ्या बाई रागाने श्रीकलाला म्हणतात की श्रीकला हे बघ, हे प्रकरण वाढवशील ना तर खूप महागात पडेल तुला. तेव्हा श्रीकला मोठ्या बाईंना म्हणते की काय करशील ग तू, अगं तुझ्या सुनेला आमच्या घरात चोरी करताना रंगे हात पकडले मी. यावर मोठ्या बाई म्हणतात की अगं मग माफी मागेल ना ती. तेव्हा श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की माफी मागून सोडून द्यायला आम्ही काही दिग्रसकर नाही, चूक केली ना तर 5 किंमत मोजावी लागणार आहे. तेव्हा इंदू श्रीकलाला म्हणते की अगं आधीच खूप वसूल केलेस ग तू आमच्याकडून, असं म्हणून ती श्रीकलासमोर हात जोडते आणि म्हणते की आता नको करू प्लीज, असं नको करू, सगळं देवघरातली गोष्ट आमची होती ना तर तीच न्यायला आले होते मी. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की या घरातली एकूण एक गोष्ट आमची आहे, तुमची नाही. चोरी करताना रंगे हात पकडले तुला, आता वाजत गाजत पोलीस स्टेशनला नेणार आहे मी तुला, चल. माझ्या बापाला खडी फोडायला पाठवलं होतंस ना तू, आता तुझी वारी आहे. तेव्हा हे ऐकून इंदू खूपच घाबरते आणि म्हणते की पोलीस स्टेशन, आणि ती पुन्हा श्रीकलासमोर हात जोडते आणि म्हणते की हे बघ मी हात जोडते तुझ्यासमोर, प्लीज असं नको करू, सगळं दिग्रसकरांचं खूप नाव आहे ग गावात श्रीकला. तेव्हा श्रीकला म्हणते की अगं तेच तर आता मातीत मिळवणार आहे मी. तेव्हा इंदू अदू आणि पप्याला म्हणायला लागते की अदू सांगणार रे पप्या, हिला सांग ना. तेव्हा अदू श्रीकलाला म्हणतो की हे बघ श्रीकला, आधीच तू प्रकरण खूप वाढवलेस, आता नको वाढवूस प्लीज. तेव्हा श्रीकला म्हणते की आता मी प्रकरण वाढवणार आणि हिला सगळ्यांच्या समोर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार. तेव्हा मोठ्या बाई श्रीकलाला म्हणतात की श्रीकला हे बघ, हे प्रकरण वाढवू नकोसा, पश्चाताप होईल तुला. यावर श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की काय पश्चाताप आणि मला. तेव्हा इंदू म्हणते की हो, जे वाईट काम करतात ना त्यांना पश्चाताप होतो. तेव्हा श्रीकला म्हणते की मला नाही होणार. तेव्हा इंदू पुन्हा श्रीकलाला हात जोडत म्हणते की श्रीकला अगं व्यंकू महाराजांची शिष्य आहे मी, माझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी तरी असं नको करूस. तेव्हा श्रीकला इंदूवरती ओरडत म्हणते की ए चोरटे, चल तुला या सगळ्या गावासमोर वरात काढत पोलीस स्टेशनमध्ये नेते, असं म्हणून ती खेचतच इंदूला तिथून न्यायला लागते. आता हे बघून सगळे दिग्रसकर खूप घाबरून गेलेले असतात आणि सर्व इंदू आणि श्रीकलाच्या पाठी जात असतात आणि श्रीकलाला अडवत असतात. मात्र श्रीकला कोणाचं काही ऐकायला तयार नसते. आता श्रीकला इंदूला खेचत खेचत गावकऱ्यांसमोर आणते. तेव्हाच आता मोठ्या बाई श्रीकला आणि इंदू समोर येतात आणि श्रीकलाला अडवत म्हणतात की श्रीकला थांब, असं नको करूस, अति करशील तर माती होईल तुझी, सोड माझ्या सुनेला. तेव्हा श्रीकला म्हणते की नाही सोडणार, काय करशील ग. आणि आता ती सर्व
गावकऱ्यांना म्हणते की बघा व्यंकट दिग्रसकरांना देव मानता ना तुम्ही, बघा त्यांच्या शिष्याला, अहो आमच्या घरात दिवसा ढवळ्या डाका टाकायला आली होती ही बाई, दागिने पैसे सगळं चोरी करत होती ही, मी पकडले हिला रंगेहात. तेव्हा आता हे बघून सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. आता शकुंतला रागाने श्रीकलाला म्हणते की श्रीकला बस, हा वाटेल ते आरोप करू नकोस इंदूवरती, तिला कधीही दागिन्यांचा आणि पैशाचा मोह नव्हता. तेव्हा श्रीकला शकुंतलाला म्हणते की अगं रंगेहात पकडले तुझ्या सुनेला मी. त्यावर इंदू रडत म्हणते की माझ्या विठुरायाला माहिती आहे की मी का आले होते घरात. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की चोरी करायला आली होतीस तू आणि मी पकडले तुला, चल पोलीस स्टेशनला. आणि ती सर्व गावकऱ्यांना ओरडत म्हणते की दिग्रसकरांच्या सुनेचे प्रताप बघा, चोरी करायला आली होती आमच्याकडे. तेव्हा महाले मास्तर श्रीकलाला म्हणतात की अहो हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, अहो इंदू अशी मुलगी नाही आहे. तेव्हा श्रीकला म्हणते की इतका आंधळा विश्वास बरा नाही आहे मास्तर, उद्या तुमच्या या शिष्याने तुमच्यासमोर खून जरी केला ना तरी म्हणाल नाही नाही आमच्या इंदूने खून नाही केला हां, असं म्हणून ती सर्वांना म्हणते की सरका बाजूला. तेव्हा सगळेजण आता खूप टेन्शनमध्ये येऊन श्रीकला आणि इंदूकडे बघायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की रत्ना श्रीकलाला रागाने म्हणते की माझ्या पैशांचं काय केलं ते सांग आधी. तेव्हा हे ऐकून श्रीकलाला खूपच राग येतो आणि ती रागातच रत्नावरती ओरडत म्हणते की ए अति करशील ना तर माती होईल तुझी. तेव्हा रत्ना हसायला लागते आणि म्हणते की तसंही तुमच्यासोबत राहून मातीतच चालली आहे ना, त्यापेक्षा निघून गेलेलं बरं, असं म्हणून रत्ना तिथून जायला लागते. तर दुसरीकडे मोठ्या बाई इंदूला म्हणतात की रत्नाला फोडायचं, तिला जर फोडलं ना त्यांच्यापासून तर गोपाळच्या खुनाचे साक्षीदार तयार होतील, तिने जर कोर्टात साक्ष दिली ना तर गोपाळला न्याय मिळेल आणि सगळ्या दिग्रसकरांना त्यांचं घर. तेव्हा हे ऐकून इंदू आता खूप इमोशनल होते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.